नाही, गेली 1.5-2 महिन्यापासून शिवसैनिक, शिवसेना नेते, उपनेते यांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या प्रासंगिक स्वरूपामध्ये मी व्यक्त केलेल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये जे उमेदवारीही मिळू शकलेले नाही आहेत, ज्यांनी की आपलं सर्वस्व पणाला लावून माननीय मुख्यमंत्र्यांची सोबत केली, त्यांचं नेतृत्व मान्य केलं आणि त्यांना जर उमेदवारी मिळत नसेल तर मग हे दुर्दैव आहे. एका अर्थानं त्यांचे हे राजकीय बळी गेलेले आहेत आणि हे राजकीय बळी गेलेले मी लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि हा बहुधा पक्षातील नेतृत्वाला मान्य झालेला नसावा किंवा आवडलेला नसावा असं मला वाटतं. माझ्यासारख्याची भावना अशी आहे की मित्रपक्षाचा दबाव झुगारून जे तुमच्यासोबत आले त्यांना तिकीट देणं अपेक्षित होतं, उमेदवारी देणं अपेक्षित होतं. कृपाल तुमानींचा बळी गेला, हेमंत पाटलांचा बळी गेला, भावना गवळींचा बळी गेला, आता कदाचित हेमंत गोडसे यांचाही बळी जाण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये. हे चित्र कशाचं प्रतीक आहे? जे शिवसैनिक तुमच्यासोबत आले त्यांना जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल, तो फक्त मित्रपक्षाच्या दबावामुळे, तर हे महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश जातोय. शिवसैनिकांच्या खांद्यावर बसून भारतीय जनता पार्टी सत्तेचे सगळी फळं चाकते. माननीय एकनाथजी शिंदे यांनी उठाव केला म्हणून सत्तेच्या पालखीत भारतीय जनता पार्टीला बसता नसता आलं. रस्त्यावरती पुन्हा मोर्चे काढावे लागले असते, कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषण करावं लागलं असतं, लाटणे हातात घ्यावे लागले असते. पण हे सगळं करण्याची वेळ त्यांच्यावरती आली नाही. त्याचं कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलेला उठाव. आता हे याचं उत्तर मुख्यमंत्रीच देऊ शकतात. काय दबाव आहे? तुमच्या अमुक मतदारसंघामधला उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे कोण सांगते? भाजपा. काय आम्ही सर्वे केलेले आहेत प्रायव्हेट, त्यामध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आहेत हे कोण सांगतंय? भाजपा. आणि ते मनावरती घेऊन त्या लोकांची उमेदवारी नाकारणं हे कितपत योग्य आहे? हे शिवसैनिकाला मान्य नाही. शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ती नाराजी व्यक्त करण्याचं काम प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी केलेलं आहे. त्याच्या पलीकडे मी काय केलं की ज्यांना भविष्याची चिंता आहे, ज्यांना असं वाटतं की आपलं भविष्य आपण बोलल्यामुळं अंधकारमय होऊ शकतं, ते बोलू शकत नाही. मी भविष्याची कधी आयुष्यामध्ये चिंता केलेली नाही आहे. जे होणार आहे नियतीची स्क्रिप्ट आहे त्याप्रमाणे घडेल. पण जे डोळ्यांना दिसतंय, उघडपणे खुपतंय, जे खुपतं ते लोकांच्या समोर सांगितलं पाहिजे ना. तेही जर सांगितलं नाही, धृतराष्ट्रासारखा अंधपणे आणि मख्खपणे मी बघत बसलो तर ती माझी सद्विवेक बुद्धी जी आहे, जे अंतःकरण आहे, ते मला साक्षीला राहणार नाही. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री मित्रपक्षाच्या दबावाला बळी पडतायत. मला एक सांगा, नाशिकची उमेदवारी हेमंत गोडसेंची अजूनपर्यंत या क्षणापर्यंत जाहीर करू शकलेली नाही. त्या हेमंत गोडसेंना शक्ती प्रदर्शन किमान 5 वेळेस मुंबईला जाऊन करावं लागलं. हे कशाचं प्रतीक आहे? जे तुमच्यासोबत बिनशर्त आले त्यांना एका क्षणाचा विलंब न करता उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं, पण त्यांना जीवाचा अट्टाहास, जीवाचं रान करून उमेदवारीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. हे कशाचं प्रतीक आहे? हे चित्र चांगलं नाही आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर याचं उत्तर शिवसैनिक देतील आणि महाराष्ट्रातील जनता. खूप खदखद आहे, खूप नाराजी आहे, फक्त व्यक्त करत नाहीत. माझ्यासारखा कार्यकर्ता व्यक्त करतोय. कदाचित त्याचे परिणाम मला भोगावे लागतील, पण ती भोगण्याची माझी तयारी आहे. अनेकांच्या समोर मी माझ्या भावना व्यक्त केल्या. शिवसेना उपनेते, नेते यांच्याही कानावरती. त्यांना हे सगळं आवडलेलं नाही. आमच्या पक्षाच्या अधिवेशनामध्ये 3-3, 4-4 ठराव भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करणार आहे. मग अधिवेशन कोणाचं आहे? पार्टीचं आहे का भारतीय जनता पार्टीचं आहे? त्या अधिवेशनामध्ये अभिनंदनाच्या ठरावाला पाठिंबा न देणारे आम्ही तिघच होतो. एक मला वाटतं मी, रामदास कदम आणि अर्जुन खोतकर. आम्ही तिघांनी ते समोर हात करून शपथ घेतलेली नाही. तुम्ही चित्रफिती काढा कोल्हापूरच्या अधिवेशनाच्या. काय कसला पक्ष, कसं ही अशी पद्धत आहे का पक्षाची? इतर पक्षाचं अभिनंदन फक्त पक्षाच्या ह्याच्यात करायचे, कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं अभिनंदन नाही, शुभेच्छा नाही, फक्त मित्रपक्षाचं अभिनंदन, ह्याचं अभिनंदन, त्याचं अभिनंदन. कसलं अधिवेशन मलाही कळलं नाही. त्यावेळेस मी भावना व्यक्त केल्या नाही, पण आम्ही तिघा जणांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तिथं नकारात्मक राहून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. बघा, शिवसेनेच्या जागा होत्या,
संभाजीनगर सॉरी धाराशिव. धाराशिवची जागा कोणाला सोडली? राष्ट्रवादीला. तिकडे शिरूरची जागा कोणाला सोडली? राष्ट्रवादीला. ज्या आढळराव पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यांना जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागला आणि तिकडून उमेदवारी मिळवावी लागली. काय किती आगतिकता आहे, किती वाईट चित्र जात आहे महाराष्ट्रासमोर. ते आमच्यासारख्याला आवडत नाही आणि म्हणून आम्ही प्रतिक्रिया देतोय. बाकी काय, कोणाविषयी नाराजी नाही, कोणाविषयी राग नाही, पण भावना तर व्यक्त करणं अपेक्षित आहे. आमच्यासारख्या लोकांनी भावना व्यक्त केल्या नाही आणि मूग गुळून गप्प बसलो तर ते चांगलं राहणार नाही. असं वाटतं की मित्रपक्षच आता आमचा पक्ष चालवायला निघालेले आहेत आणि त्याला आम्ही अप्रत्यक्ष मूक संमती देतोय की काय. आणि हे असं असेल तर भविष्य मला अंधकारमय दिसतं. मुख्यमंत्र्यांनीच हे निर्णय घेणं अपेक्षित होतं. ज्यांनी आपलं सर्वस्व पणाला राजकीय लावलं त्यांना एका क्षणाचाही विलंब न करता उमेदवारी देणं हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातचा अधिकार आहे. ती सापेक्ष मी बोलणार नाही, कारण भारतीय जनता पार्टीचं निर्णय प्रक्रिया ही सामूहिक आहे आणि सामूहिक नेतृत्व दबाव आणू शकतं. मी आणि माननीय अर्जुन खोतकर यांनी 31 जुलै 2022 सिल्लोड येथे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, ज्याचं नेतृत्व एकनाथजी शिंदे करतात, त्या पक्षामध्ये प्रवेश घेतला. 4-6 महिने संवाद चर्चा होत होती. नंतरच्या काळामध्ये चर्चा नाही, संवाद नाही, फक्त लाभधारकांच्या गराड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री दिसतात. ते रात्रंदिवस काम करतात, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. परंतु जो गराडा आहे त्यांच्या भोवती हा सगळा लाभधारकांचा आहे. त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अजिबात नाही. हा गराडा जो लाभधारकांचा आहे, लाभधारक कसला पक्ष वाढवत आहेत? ते 8-8 दिवस मुंबईमध्येच पडून असतात. त्यांना पक्षाशी काय घेणं देणं? ते फक्त आपल्याला लाभ कसा मिळेल याची चिंता वाहतात आणि मुंबईला राहतात. कारण सध्या प्रभू रामचंद्राला चांगले दिवस आलेले आहेत. जय श्रीरामचे नारे लागत आहेत. त्यामुळे मी प्रभू रामचंद्राला साकडं घालतो की मित्रपक्षापासून माननीय मुख्यमंत्र्यांचं संरक्षण झालं पाहिजे, तरच शिवसेनेला भविष्य आहे. आणि जर या मित्रपक्षाच्या दबावाखाली शिवसेना अशीच वागत राहिली तर मग मात्र प्रभू रामचंद्र या पक्षाला वाचो म्हणून मी प्रार्थना केलेली आहे. हीच भावना आहे, अनेक सहकाऱ्यांची हीच भावना आहे. मी आज पाऊल वाट केलेली आहे. तुम्हाला याचा राजमार्ग झालेला दिसेल लोकसभेच्या निवडणुकीनंतर.